नमस्कार मित्रांनो, मी संतोष तागड फ्रॉम वैजापूर संभाजीनगर. सर्व धनगर बांधवांना मानाचा जय मल्हार. मित्रांनो, धनगर एस.टी. आरक्षण याची अंमलबजावणी करण्यासाठी, याची अंमलबजावणी होण्यासाठी संबंध महाराष्ट्रभर आंदोलनांची सुरुवात झालेली आहे. साखरखेर्डा या ठिकाणी प्रल्हाद भाऊ सोरमारे यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे आणि जालना अंबड या ठिकाणी त्या ठिकाणचे आपले कार्यकर्ते नेते दीपक भाऊ बोराडे यांनी उपोषणाला सुरुवात केलेली आहे. तर मी संबंध राज्यभरातील धनगर समाज बांधवांना आवाहन करतो, विनंती करतो की आपण स्वतः उपोषणाला बसू शकत नाही किंवा आपण दुसरं काही करू शकत नाही, तर आपण किमान त्या उपोषणकर्त्याचं बळ वाढवण्यासाठी, त्याची ताकद वाढवण्यासाठी आपल्याला जे शक्य आहे आपण तिथं गेलं पाहिजे. आपण त्यांची भेट घेतली पाहिजे. तिथं 1 दिवस 2 दिवस आपण थांबलं पाहिजे. त्या उपोषणकर्त्याला एक आधार मिळतो, त्याची ताकद वाढते, त्यांना धीर मिळतो, त्यांनाही लक्षात येतं की समाज एकत्र आहे, समाज एकवटतो. आणि म्हणून येणाऱ्या दिवसात, उद्या परवा 2 दिवसात ज्यांना जसं जसं शक्य आहे तसं सर्वांनी या उपोषणकर्त्यांना भेट घेण्यासाठी जायचं आहे. ज्याला शक्य आहे त्याने 1 दिवस 2 दिवस तिथं राहायचं आहे. ज्याला शक्य आहे त्याने ज्या प्रकारची मदत त्या ठिकाणी करता येईल ती करायची आहे. आणि आपला जो लढा आहे, आपल्याला काही आपण धनगर एस.टीमध्ये जे आरक्षण आपण घ्यायचं आहे, त्याची अंमलबजावणी जी करायची आहे, ते आपण काही नवीन आरक्षण या सरकारकडे मागत नाही आहे. सरकारने खूप मोठ्या प्रमाणात पिळवणूक या ठिकाणी धनगर समाजाची लावलेली आहे. कारण आपल्याला ऑलरेडी 36 नंबरवर, घटना क्रमांक 36 नंबरवर धनगड हे एस.टी. जमातीत आहे असं लिहिलेलं आहे घटनेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि ते धनगड हा तिथं उल्लेख आहे. आणि ते धनगड जमात ही महाराष्ट्रात अस्तित्वातच नाही आहे याचे पण पुरावे मिळाले आहे, ते पण सिद्ध झालं आहे. म्हणजे फक्त धनगर हीच जमात आहे आणि ही एस.टी. आरक्षणात ऑलरेडी पहिल्यापासून आहे. याची अंमलबजावणी सरकारने या ठिकाणी केली पाहिजे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अनेक वेळा आश्वासनं दिली आहेत, परंतु त्याची प्रामुख्याने अंमलबजावणी होत नाही आहे. नव्याने काही आरक्षण आपण मागत नाही आहे. जे आहे त्याला धनगड हे नाव होतं, तर धनगड महाराष्ट्रात अस्तित्वात नाही याचे पुरावे झालेले आहे. याचे पुरावे सिद्ध झाले, ते पुरावे मिळालेले पण आहे. आणि म्हणून धनगरच हा एस.टी. आरक्षणात आहे हे फक्त अंमलबजावणी करायची आहे आणि लोकांना त्याचे दाखले द्यायचे. परंतु सरकार मोठ्या प्रमाणात पिळवणूक करत आहे. अनेक लोकांनी यासाठी खूप आंदोलनं केले, अनेक लोकांच्या यासाठी आत्महत्या पण झाल्या. तर सरकारला काही या ठिकाणी जाग यायला तयार नाही. सरकारने जागं झालं पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्य चांगल्या प्रकारे मानतं की ते वेळोवेळी चांगल्या प्रकारे प्रश्न हाताळतात, चांगल्या प्रकारे प्रश्नाला न्याय देतात. म्हणून हा प्रश्न अनेक दिवसाचा प्रलंबित आहे. मुख्यमंत्री साहेबांनी हा मार्गी लावावा. यासाठी आता लोक रस्त्यावर उतरायला लागले. किती वेळा रस्त्यावर उतरायचं, किती लोकांनी आत्महत्या करायच्या, किती वाट बघणार आहोत तुम्ही धनगर समाजाला, किती पिळवणार आहात तुम्ही, हे सगळं थांबवलं पाहिजे. आणि संबंध महाराष्ट्रातील मी धनगर तरुणांना, धनगर बांधवांना, धनगरच्या माता भगिनींना मी विनंती करतो की आपण सर्वांनी दीपक भाऊ बोराडे यांचा आणि प्रल्हाद सोरमारे यांचा मनोबल वाढवण्यासाठी, यांना पाठिंबा देण्यासाठी, ही एक आपल्या समाजाची लढाई आहे. ही समाजाची लढाई सर्वांनी मिळून लढली पाहिजे. ज्याला जे करता येईल ते, ज्याला तिथं जाऊन उपोषणाला बसता येईल त्यांना पाठिंबा देण्यासाठी त्याने तिथं जाऊन उपोषणाला बसलं पाहिजे. ज्याला तिथं जाऊन त्यांची भेट घेऊन येता येईल त्याने भेट घेऊन आलं पाहिजे. ज्याला काही वेगळ्या प्रकारे ह्या उपोषणकर्त्यांची मदत करता येईल त्याने त्या प्रकारे मदत केली पाहिजे. म्हणजे समाजासाठी जे काही करता येईल ते प्रत्येकाने करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे. उद्या संभाजीनगर आणि वैजापूरमधून अतिशय मोठ्या प्रमाणात समाज बांधव हे दीपक बोराडे यांच्या भेटीसाठी जालना अंबड या ठिकाणी जाणार आहे. मी माझ्या वतीनं आपल्या समाज बांधवांना वैजापूर तालुका आणि संभाजीनगर जिल्हा आणि महाराष्ट्रातील संबंध आपण सर्वांनी त्या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करावा. त्या ठिकाणी आपल्या उपोषणकर्त्यांचं मनोबल, पाठिंबा वाढवण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करूया असं मी या ठिकाणी बोलतो. प्रत्येकाने मी विनंती करेल की प्रत्येकाने या लढ्यात भाग घेतला पाहिजे. अभी नाही तो कभी नाही. आता एक आरक्षण सरकारने दिलेलं आहे, आनंदाची गोष्ट आहे. ते ओबीसीत त्यांना आरक्षण दिलं मराठा समाजाला, आनंदाची गोष्ट आहे. मनोज पाटील जरांगे यांचा लढा यशस्वी झाला, ते लढले, त्यांचा लढा यशस्वी झाला. पण आपला जो लढा आहे धनगरांचा, हा मुळात कुणाच्या विरोधात नाही आहे. आपण ऑलरेडी एस.टीमध्ये आहोतच, याची फक्त अंमलबजावणी करायची आहे. आणि आता जर समाज पेटून उठला नाही, तुम्ही सर्व जागे झाला नाहीत, तर हे आपलं कधीही शक्य होणार नाही.
म्हणून आता काही लोकांनी जी सुरुवात केली आहे, प्रत्येकाला ज्याला ज्याला शक्य आहे, सगळ्या ठिकाणी उपोषणाला बसणं शक्य होत नाही, परंतु जिथं बसलेले आहेत तिथं आपण सर्वांनी आपापल्या ताकदीनं आपापल्या परीनं जे काही योगदान देता येईल ते सर्व देण्याचा प्रयत्न करूयात. उद्या परवा 2 दिवसात 3 दिवसात आपण सर्वजण या ठिकाणी दीपक बोराडे, प्रल्हाद सुरमारे यांना पाठिंबा देण्यासाठी जाऊयात अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय मल्हार, जय महाराष्ट्र, धन्यवाद.